एक कविता माझी फरमाईश म्हणून सादर करतो. कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी आगोबाई ढगोबाई कॅसेट ऐकली असेल. तर पहिल्या भागामध्ये सुपरमॅन नावाचं एक गाणं मी लिहिलं होतं. सुपरमॅन सुपरमॅन वरतून चड्डी आतून पॅन्ट, असं अगदी आतलं सांगणारं गाणं होतं. दुसऱ्या भागामध्ये मात्र स्पायडरमॅन वरती एक कविता लिहिली होती. आणि स्पायडरमॅन म्हणण्यापेक्षा सुद्धा मिसेस स्पायडरमॅन. तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला की हे सगळे सुपर हिरो वगैरे बाहेर जगाला कौतुक असतं, सगळं ठीक आहे, पण घरी नाही म्हटलं तरी बायकोला जरा वैतागच येतो या हिरोगिरीचा. म्हणजे मोठमोठे जे राजकारणी, डॉक्टर्स, वकील, प्रोफेसर, अशी मोठमोठी मंडळी असतात, त्यांच्या घरी एक परवंट वाक्य असते की ते काय बाहेर लेक्चर असेल ते बाहेर आहे, ते घरी नाही. म्हणजे फक्त सरांचं किंवा शिक्षकांचं नाही सांगत आहे मी, जनरलच सांगतोय की बाहेर किती मान सन्मान झाला, काही पुष्पगुच्छ मिळाले, ट्रॉफी मिळाले, आणि आपण आनंदाने घरी फोन केला की ते तिकडनं एकच वाक्य असतं की एवढंच सांगा की जेवायला येणार आहात का जेवून येणार आहात. तरी स्पायडरमॅनची बायको जी आहे ती पण अशी जरा वैतागली आहे. त्या बायकोची कैफियत आहे. पण हे सादर करण्यापूर्वी पुन्हा एकदा डोळ्यासमोर एकदा स्पायडरमॅन आणा. त्याचा तो कॉस्ट्युम चित्रविचित्र, तो भिंतीला चिकटून बसतो, इकडून तिकडे लटकत जातो, सगळं डोळ्यासमोर आणा. या गाण्याचा अजून छान आस्वाद येता येईल या कवितेचा. स्पायडरमॅनची बायको म्हटली आमचे हे भलते चिकट. स्पायडरमॅनची बायको म्हणली आमचे हे भलते चिकट, अहो चिकट नुसते भिंती पुरते, कामं करतात सगळी फुकट. चिकट नुसते भिंती पुरते, कामं करतात सगळी फुकट, की कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं. अहो नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट, नवीन घरात गेले तर घरात नुसती जळमट, आणि घाई घाई छत जमीन झाडायची सोय नाही. घाई घाई छत जमीन झाडायची सोय नाही. कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही काही सांगवत नाही. स्पायडरमॅनची बायको म्हणली की एक ड्रेस घालून फिरतात, धुणं नाही इस्त्री नाही. एक ड्रेस घालून फिरतात, धुणं नाही इस्त्री नाही. झब्बा नको, सूट नको, कसली म्हणून हौस नाही. आणि कसला मेला आचरट ड्रेस, तसेच जातात भटकायला. कसला मेला आचरट ड्रेस, तसेच जातात भटकायला. दाढी नको, आंघोळ नको, उठून लागतात लटकायला. स्पायडरमॅनची बायको म्हण. आणि पुढचं वाक्य बघा, हे बहुतेक सगळ्याच पत्नी वर्गाचं हेच म्हणणं असतं बघा नवऱ्याविषयी. ढिम्म बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा पडत नाही. मला तर आता आमच्या कार्यक्रमाला आयुष्यावर बोलू काहीला 12 वर्ष पूर्ण होत आली आता, आणि प्रत्येक कार्यक्रमात ना मला काही प्रेक्षक सुद्धा दिसतात असे ढिम्म बघत राहतात नुसते. पहिल्या कवितेपासून मग तुम्ही लावणी म्हणा, अभंग म्हणा, पोवाडा म्हणा, श्लोक म्हणा, फरकच पडत नाही त्यांच्या चेहऱ्यावर. प्रॉब्लेमच कळत नाही, मराठी भाषा कळत नाहीये का, कानाचं मशीन विसरून आले का काय, म्हणजे एक्झॅक्टली काय. मग मी आणि सलील फार स्वतःला रमवत असतो आम्ही. आमच्यात चालू होतं, सगळे टाळ्या वाजवत छान वाटतं, पण असे चेहरे दिसले की आमच्यात चालू होतं खरं असतील तर हा खडक फोडून दाखव. पण आज मात्र असं कोणी नाही, शपथ सांग. आणि हे मी प्रत्येक कार्यक्रमात म्हणत नाही, खरंच सांगतो, मनापासून सांगतो की ढिम्म बघत राहतात नुसते, पापणी सुद्धा पडत नाही. आणि काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. काय नक्की मनात आहे चेहऱ्यावरती कळत नाही. की पोरांनाही ऑडच होतं, पोरांनाही ऑडच होतं. एकदा शाळेत गेले होते, पोरांनाही ऑडच होतं. एकदा शाळेत गेले होते, मास्तर समोर जाळं टांगून उलट लोंबून बसले होते. स्पायडरमॅनची बायको म्हणली. पण किती तक्रारी केल्या तरी शेवटी नवऱ्याविषयी एक प्रेम असतं की बाकी कसं काय येडं असं, पण मनाने चांगले.
तशीच स्पायडरमॅन वहिनीला पण काळजी आहे, प्रेम आहे. काळजी बघा कशी आहे की घरात मी 24 तास, बाहेर हे वाऱ्यावर. घरात मी 24 तास, बाहेर हे वाऱ्यावर. घरी परत येईस तोवर जीव नसतो थाऱ्यावर. की लटकत जातात तिकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. लटकत जातात तिकडे तिकडे, चिकटून बसतात भिंतीवर. समजा जाळं अडलं तर, मी समजा डिंक संपला तर. आणि या दोन ओळी बघा की खरं सांगू बोलते याना, पण मग येते माझीच कीव. खरं सांगू बोलते याना, पण मग येते माझीच कीव. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव. असे हे नाशी मी नातं आमचं धाग्याचं. असे नाशी मी नातं आमचं धाग्याचं. सोसायचं आणि झेलायचं तरी सुद्धा भाग्याचं. आणि शेवटच्या 2 लाईन्स फार महत्वाच्या आहेत की एक मात्र आहे बरं, बाहेर जेव्हा काहीच नसतं. एक मात्र आहे बरं, बाहेर जेव्हा काहीच नसतं. आमचं ध्यान कसं सांगू, मलाच येऊन चिकटून बसतं स्पायडरमॅनची बायको.